याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुणा आता आपल्यासोबत आहेत. उर्वशी, नेमकं काय सभागृहात घडलं आणि हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर सभागृहाच्या बाहेर सुद्धा नेमकं काय घडतंय आता? नक्कीच आपण बघतोय की आपल्या 11 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून हा पहिला विधेयक आहे जो नामंजूर झाला आहे. जर आपण बघितलं तर 54 मतासाठी हा पूर्ण जो विधेयक आहे तो नामंजूर झाला. आणि एक गंमतची गोष्ट म्हणजे ही की 292 असा स्कोर आहे जेव्हा NDAचा, तर बाकीचे 6 मतं जे एक्स्ट्रा पडले NDAला ते कोणाचे होते हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच अपोजिशन मधले 6 मतं तिथे गेले का, ही एक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर आज ज्या प्रकाराने एक अपयश NDA सरकारसाठी एक नापास ज्या प्रकाराने झाली आहे या परीक्षेत, एक अग्निपरीक्षा होती, महिलेच्या नावावरती इतके पत्र लिहिले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांनी पत्र लिहिलं महाराष्ट्रामधून. उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी सुद्धा पत्र लिहिलं. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर जर आज आपण बघतो तर ही अग्निपरीक्षामध्ये NDA पूर्णपैकी फेल झाली आहे. आज जेव्हा ही फेल झाले 54 मतासाठी हा विधेयक मंजूर झाला नाहीये, तेव्हा एक प्रश्न किंवा एक धिक्कार करताना आपण संसदेत आताच काही वेळापूर्वी बघितलं, जे सत्ताधारी पक्षाचे जे संसद आहेत, खास करून जे महिला सांसद आहेत, त्यांनी एक मार्च केला आहे.